पूर्वी आपल्याला घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 मध्ये महानगरपालिकांवर कलेक्शन करणे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणे, प्रोसेसिंग करणे आणि डिस्पोजल करण्याची जबाबदारी होती. 2026 मध्ये 1 एप्रिल 2026 मधून नवीन नियम आले. त्याच्यामध्ये 3-4 मुख्य बदल आपल्याला झालेले आहेत. एक आहे की कचऱ्याचं वर्गीकरण हे 4 घटकामध्ये करायचं आहे, म्हणजे वेट, ड्राय, नंतर सॅनिटरी वेस्ट आणि स्पेशल वेस्ट. ही 4 पद्धतीची झाली. दुसरा जो भाग आहे की याच्यामध्ये जे मोठा कचरा निर्माते आहेत, त्याला आपण बल्क वेस्ट जनरेटर म्हणतो, आणि त्याची सुद्धा व्याख्या मध्ये आणखीन विस्तृतपणा आणलेला आहे की 20,000 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त बांधकाम केलेली सोसायटी असेल किंवा 40,000 लिटरपेक्षा दिवसाला पाणी जास्त वापरणारी संस्था असेल किंवा 100 किलोपेक्षा जास्त कचरा तयार होणारी संस्था असेल प्रति दिवशी, असं तिन्हीपैकी एक जरी घटकाची पूर्तता होत असेल तर यांचा कचरा हा 4 घटकामध्ये वर्गीकृत करून तो त्याच्या साईटवरच त्याने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी याच्यामध्ये आलेली आहे. आणखीन याच्यामध्ये महत्वाची जबाबदारी आहे की ह्या सगळ्या कचरा धारकांना आता CPCBच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे महानगरपालिकेचं, आणि त्यांचे रिटर्न सुद्धा त्यांना 30 जून पर्यंत फाईल करायचे आहे. आणखीन एक महत्वाची बाब याच्यात मध्ये आलेली आहे की जे आपले सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा सुद्धा फॅसिलिटेटरचा रोल याच्यामध्ये आलेला आहे, आणि यांनी सुद्धा ह्या नियमांचं स्थानिक पातळीवर अंमलबजावणी होते हे बघण्याची जबाबदारी आलेली आहे. याच्यासाठी मी सर्व सन्माननीय नगरसेवकांना माझं वैयक्तिकरित्या पत्र पाठवून ही सर्व बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे, आणि त्यांचंही हे नियम पालन करण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य अपेक्षित केलेलं आहे. मला खात्री आहे की नवी मुंबईमधले सर्व नागरिक आणि ह्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीची जबाबदारीने हे काम करू शकतो. आणि याच्या आणखीन एक महत्त्वाचं आहे की पोल्युटर्स पे हे जे प्रिन्सिपल आहे याच्यामध्ये आता लागू झालेलं आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकाने कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी जरी वारंवार आपल्याला विनंती केली असेल त्याच्याप्रमाणे आपण करताही, पण आणखीन त्याच्यामध्ये कडक अंमलबजावणी याच्यामध्ये होईल हे मी आपल्या याच्यामध्ये निदर्शनास आणतो. आणि मी सर्वांना आवाहन करतो की हे जे नवीन नियम आहेत त्याचं आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, आणि एक आपल्याला जे आपल्याला समृद्ध आपल्याला वातावरण जे आहे, जे आपल्याला सर्वांसाठी घटनेने दिलेलं आहे, तर तो शुद्ध हवा आणि शुद्ध वातावरण हा मिळण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला सगळ्यांनाच एकत्र येऊन त्याचा प्रोटेक्ट करायचा आहे. तर आपण सर्वांनी याच्यामध्ये सहकार्य करावं असं मी नम्रपणे आवाहन करतो.